बघा आपला क्वाड्रिलॅटरल टॉपिक संपलाय है की नाही. आता जो आपल्याला जो लास्ट नंबरचा जो टॉपिक आहे आपला 9 नंबरचा तो टॉपिक बघायचा आहे. 9 नंबरचा जो टॉपिक आहे आपला तो आहे डिस्काउंट अँड कमिशन. डिस्काउंट अँड कमिशन. डिस्काउंट अँड कमिशन. आता यात पहिला आपण डिस्काउंटचा बघूया. डिस्काउंट म्हणजे काय असतं, तुम्हाला सूट दिली जाते. डिस्काउंट आहे की नाही, आपण पाहतोय कपड्यावर असेल एखाद्या वस्तूवर खरेदी करण्यासाठी डिस्काउंट दिली जाते. डिस्काउंट दिले म्हणजे काय करणे की जे किंमत आहे त्यामध्ये पेक्षा कमी किमतीमध्ये देणे, त्याला आपण डिस्काउंट असं म्हणतो. एखादी वस्तू असेल, समजा एखादा तुम्ही ड्रेस खरेदी केला असेल आहे की नाही, तो ड्रेस जर खरेदी केला त्या ड्रेसची किंमत जर 1000 रुपीज असेल, रुपीज 1000, किती रुपये किंमत आहे, 1000 जर किंमत आहे त्या ड्रेसवर ठीक आहे नाही, त्याला आपण प्रिंटेड प्राइस किंवा मार्क्ड प्राइस असं म्हटलं जात आहे. तुम्ही जर एखादा ड्रेस बघितला असाल तर त्या ड्रेसवर लिहिलेलं असतं MRP रुपीज 1000. मग ही जी प्राइस असते त्याला आपण प्रिंटेड प्राइस बी म्हटलं जात आहे किंवा मार्क्ड प्राइस पण म्हटलं जात आहे ठीक आहे नाही. त्याला काय म्हटलं जात आहे, मार्क्ड प्राइस. ठीक नाही, मार्क्ड प्राइस किंवा त्याला तुम्ही प्रिंटेड प्राइस म्हणू शकता त्याला है की नाही, किंवा त्याला तुम्ही कॉस्ट प्राइस पण म्हणू शकताय. आता ही कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत होय. ही मार्क्ड प्राइस दिली आहे 1000 रुपीज आणि याच्यावर तुम्हाला असं म्हटलंय डिस्काउंट. डिस्काउंट जनरली तुम्हाला पर्सेंटेजमध्ये देतील. डिस्काउंट आहे 2%. डिस्काउंट किती आहे, 2%, म्हणजे 2% सूट आहे. 2% सूट पर्सेंटेज मध्ये शेकड्यामध्ये दिली जाते. 2% म्हणजे काय असतं माहिती आहे का, की वस्तू जर 100 रुपयाला असेल तर तुम्हाला 2 रुपयानं कमी भेटणार, म्हणजे वस्तू तुम्हाला ती 98 रुपयाला भेटणार असा अर्थ असतो. 2% म्हणजे 1000 रुपयाचे 2% काढावं लागतील. पर्सेंटेज कसं काढतात कळतात का तुम्हाला, पर्सेंटेज शेकडा, पर्सेंटेज अमाऊंट किती आहे 1000 इंटू 2/100. हे 100 कुठून आलं कळलं का, हे 100 म्हणजे पर्सेंटेज आहे. पर्सेंटेज म्हणलं की अपॉन मध्ये किती येणार 100. 2% 2%, 1 2 किती आलं 20, म्हणजे 20 रुपीज तुम्हाला डिस्काउंट भेटेल आहे की नाही 2% म्हटल्यावर. म्हणजे 20% म्हणजे तुम्हाला ती वस्तू किती रुपयाला भेटणार, 980 रुपयाला वस्तू भेटेल आहे की नाही, 980 बरोबर आहे, 980 रुपयाला ती वस्तू तुम्हाला भेटेल या ठिकाणी डिस्काउंट दिल्यामुळे. म्हणजे असा तुम्हाला दिलेला जो टॉपिक आहे डिस्काउंट अँड कमिशन. कमिशनचा भाग वेगळा आहे, पण पहिल्यांदा जो आपल्याला आहे तो डिस्काउंट ठीक आहे. म्हणजे डिस्काउंटमध्ये तुम्हाला वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा लवकर जास्त सेल व्हावा त्याचा आहे की नाही, विक्री व्हावी म्हणून तुम्हाला काय केलं जातं आहे, डिस्काउंट दिला जात आहे आहे की नाही. आणि त्या डिस्काउंटच्या ह्याच्यामुळं काय होतं, मग त्यांची खरेदी काय होते, जास्त होते आहे की नाही. मग या ठिकाणी आपल्याला जो डिस्काउंट दिलेला आहे त्या डिस्काउंट म्हणजे काय असतं किंवा कशावर डिस्काउंट दिला जातो याची माहिती आपल्याला आता बघायची आहे. आता बघा याच्यामध्ये मार्केट प्राइस काय असतं, डिस्काउंट इन पर्सेंटेज, डिस्काउंट इन रुपीज आहे की नाही, त्यानंतर सेलिंग प्राइस, त्यानंतर कॉस्ट प्राइस आहे की नाही. या भाग जो दाखवलेला आहे तो आपल्याला इथं आता बघायचा. बघा डिस्काउंट पहिला भाग जो आहे त्यातला डिस्काउंट. डिस्काउंट मध्ये काय म्हटलंय बघा, द प्राइस ऑन दॅट टॅग इज द मार्क्ड प्राइस ऑफ द आयटम आहे की नाही. इच आयटम टू बी शोल्ड हॅज अ प्राइस टॅग ऑन इट. म्हणजे ज्या त्या वस्तूवर जी किंमत टाकलेली असते त्याला आपण मार्क्ड प्राइस असं म्हणतो. शॉपकीपर ऑफर्स डिस्काउंट ऑन द मार्क्ड प्राइस. आणि तो शॉपकीपर जो असतो तो दुकानदार तो काय करताय, जो डिस्काउंट असतंय तो कशावर देतो, मार्क्ड प्राइसवर आहे की नाही. डिस्काउंट ऑन द मार्क्ड प्राइस
while selling the object the actual amount by which is the reduces the mark price is called the discount. बरोबर आहे. रिड्यूस म्हणजे काय करणे, कमी करणे. बरोबर आहे की नाही. बघा, while selling the object the actual amount by which he reduced the mark price is called discount. आणि तो शॉपकीपर जो आहे तो जे ॲक्च्युअल प्राइस असेल त्या ॲक्च्युअल प्राइस मधून जी व्हॅल्यू काय करतो, रिड्यूस करतो, कमी करतो, त्या कमी केलेल्या व्हॅल्यूलाच किंवा अमाऊंटला आपण डिस्काउंट असं म्हणतो. म्हणजे 100 रुपीची वस्तू होती, किती रुपीची, 100 रुपीची वस्तू होती, तुम्हाला त्यांनी 80 रुपीजला दिली, तर याच्यामध्ये जो 20 रुपीज उरलाय हे म्हणजे काय असणार, तुम्हाला डिस्काउंट दिलं त्यांनी 20 रुपीजचं, आहे की नाही. सूट दिली, 20 रुपयाची सूट दिली आहे, डिस्काउंट, त्याला डिस्काउंट असं म्हटलं जातं. म्हणजे डिस्काउंट कशाला म्हणायचं की जी मार्क प्राइस होती ह्या मार्क प्राइस मधून जी अमाऊंट त्यांनी कमी केली आहे, म्हणजे इथं 20 रुपये अमाऊंट कमी केली, म्हणजे ही अमाऊंट म्हणजे काय आहे, डिस्काउंट आहे. काय आहे, डिस्काउंट आहे. आणि त्या डिस्काउंटला म्हणजे त्या रिड्यूस केलेल्या, कमी केलेल्या अमाऊंटला आपण काय म्हणतो, डिस्काउंट असं म्हणतो. बरोबर आहे. मग आता आपल्याला सेलिंग प्राइस, सेलिंग प्राइस म्हणजे काय, सेल म्हणजे काय, सेल म्हणजे विकणे, ठीक नाही. सेलिंग प्राइस, विक्री किंमत, किती रुपयाला विकली त्या दुकानदारांना, आहे की नाही. मग सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला बघावा लागेल आपल्याला. सेलिंग प्राइस, सेल म्हणजे काय, विकणे. सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क्ड प्राइस. मार्क प्राइस, मार्क प्राइस म्हणजे काय, छापील किंमत मायनस डिस्काउंट. मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. सेलिंग प्राइस, विक्री किंमत, किती रुपयाला विकली आहे, जी तुमची मार्क प्राइस आहे, ठीक नाही, त्या वस्तूवर जी प्रिंटेड प्राइस होती त्या प्रिंटेड प्राइस मधून जी रिड्यूस केलेली प्राइस आहे ती मायनस जर केली तर तेवढ्या रुपयाला विकली. 100 रुपयाची वस्तू होती, डिस्काउंट किती रुपये दिला, 20 रुपये. म्हणजे डिस्काउंट 20 रुपये दिला तर वस्तू किती रुपयाला विकली, ती वस्तू विकली 80 रुपीज, 80 रुपयाला. ही काय झाली मग, सेलिंग प्राइस झाली. ही सेलिंग प्राइस आहे. म्हणजे सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. म्हणजे मार्क प्राइस मधून जर तुम्ही डिस्काउंट मायनस केलं तर कोणती प्राइस भेटते आपल्याला, सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत, मार्क प्राइस म्हणजे छापील किंमत, प्रिंटेड किंमत, आणि डिस्काउंट म्हणजे दिलेली जी सूट आहे ती म्हणजे सेलिंग प्राइस भेटणार. म्हणजे मार्क प्राइस मधून तुम्ही जर डिस्काउंट मायनस केला, हे की नाही, डिस्काउंट मायनस जर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय भेटते, सेलिंग प्राइस भेटते. एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर आपण अगोदर बघूया. मार्क प्राइस 100 कन्सिडर केली, बरोबर आहे. डिस्काउंट आपण कन्सिडर केलं 25 रुपीज. मग सेलिंग प्राइस किती असणार, सेलिंग प्राइस सांगा. सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला काय, मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. एम म्हणजे मार्क प्राइस, डी म्हणजे डिस्काउंट. मार्क प्राइस होती 100 मायनस 25 इज इक्वल टू 75. म्हणजे सेलिंग प्राइस किती भेटली, 75. जी 75 रुपये जी आहे ती सेलिंग प्राइस भेटली, आहे की नाही. म्हणजे जी मार्क प्राइस होती त्या मार्क प्राइस मधून डिस्काउंट मायनस केला, 100 मायनस 25 इज इक्वल टू 75. 75 म्हणजे सेलिंग प्राइस जी आहे ती 75 रुपये झाली. म्हणजे या स्वरूपामध्ये सेलिंग प्राइस आपण काढलेली जाते, काढली या स्वरूपात फाइंड केली जाते, बरोबर आहे. म्हणजे सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट या स्वरूपामध्ये. म्हणजे या ठिकाणी जो दिलेली व्हॅल्यू आहेत 100 आहे, 100 मायनस 25 इज इक्वल टू 75 रुपीज. म्हणजे याला आपण डिस्काउंट अँड कमिशन जो आहे तो या स्वरूपामध्ये म्हटलं जाते, ठीक आहे. बाकी काही अडचण, डिस्काउंट किंवा सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला कळाला, हे की नाही. मग यामध्ये आपल्याला याच्यावर आधारित क्वेश्चन कशा पद्धतीनं असू शकतात, हे की नाही, ते बघूया आता आपण. डिस्काउंटवर कशा पद्धतीनं क्वेश्चन असतो
बघा एक एक्झाम्पल बघू आपण. द मार्क प्राइस ऑफ अ बुक. क्वेश्चन आहे द मार्क प्राइस ऑफ अ बुक. मार्क प्राइस ऑफ बुक is rupees 360 360 रुपये. The shopkeeper sold the shopkeeper sold it for rupees 306. How much percent discount? How much percent discount did the shopkeeper give? किती रुपये डिस्काउंट दिला? डिस्काउंट इन पर्सेंट, शेकड्यात काढायचं आहे. मग सोल्युशन मध्ये अगोदर काय बघूया. मार्केट प्राइस किती आहे? मार्केट प्राइस आहे 360. त्यानंतर सेलिंग प्राइस आहे. सोल्ड प्राइस म्हणजे सेलिंग प्राइस 306 आहे. मग डिस्काउंट काढावं लागेल आपल्याला, बरोबर आहे. मग फॉर्म्युला कोणता आहे आपल्याकडे अगोदर? सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्केट प्राइस मायनस डिस्काउंट. सेलिंग प्राइस किती आहे? 306. मार्केट प्राइस 360 मायनस डिस्काउंट. हे डिस्काउंट डी जे आहेत ते निगेटिव्ह आहेत, ते इकडे आणल्यावर काय झाले? डी पॉझिटिव्ह झाला डिस्काउंट. हे 360 हे 306 पॉझिटिव्ह आहेत, पुढे गेल्यावर निगेटिव्ह. 360 मधून 6 गेले, किती राहिले रे? 54. म्हणजे डिस्काउंट किती रुपये भेटलं? 54. पण आपल्याला डिस्काउंट हे कशामध्ये विचारलंय? पर्सेंटेज मध्ये विचारलंय. म्हणजे हे जे डिस्काउंट आहे हे किती रुपयावर एवढं डिस्काउंट आहे? 306 रुपीज वर 54. तर 100 वर किती म्हणताय? पर्सेंटेज म्हणताय, ठीक नाही? शेकडा काढायचं आपल्याला. मग तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट वर घ्यावं लागतं आणि मार्केट प्राइस. डिस्काउंट अपॉन मार्केट प्राइस. डिस्काउंट किती आहे? डिस्काउंट 54 आहे. अपॉन मार्केट प्राइस किती आहे? 360 इंटू 100. 100 का केलं बरं? 100 म्हणजे पर्सेंटेज मध्ये काढायचं आहे आपल्याला, शेकड्यामध्ये काढायचं आहे, ठीक नाही? समजा X% असा आपण कन्सिडर केलेला. याच्या अपॉन मध्ये काही नाही म्हणजे 1 असतं. हा 1 शून्य कॅन्सल, हा 1 शून्य कॅन्सल. 9 चौक 36, 9 सकी 54, 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, 2 1 2, 2 पंचे 10, 5 त्रिक 15. म्हणजे किती पर्सेंट? 50% डिस्काउंट दिलं त्यांनी. किती पर्सेंट? 50%. 15%. Therefore 15% डिस्काउंट ऑन दी बुक. त्या बुकवर किती पर्सेंट डिस्काउंट दिलं? ऑन द बुक 15% डिस्काउंट दिलं, 15% डिस्काउंट दिलं. त्यावेळेस त्या ठिकाणी त्या बुकची प्राइस ही 306 रुपीज झाली, ठीक नाही? म्हणजे टोटल प्राइस जेवढी होती, ठीक नाही? टोटल प्राइस जेवढी होती त्या प्राइसवर 306 सेल प्राइस आहे. म्हणजे 54 ऑफ केले त्यांनी. त्याला डिस्काउंटला ऑफ पण म्हणतात, ठीक नाही? डिस्काउंट देणे, ठीक नाही? किंवा तुम्ही मग जर डिस्काउंटचा जर फॉर्म्युला तुम्हाला बघायचा म्हटला, ठीक नाही, तर डिस्काउंटचा फॉर्म्युला तुम्ही पर्सेंटेजमध्ये जर तुम्हाला काढायचा असेल तर, ठीक नाही? डिस्काउंट इज इक्वल टू मार्केट प्राइस अपॉन
100, ठीक नाही, मार्केट प्राईज इंटू 100, सॉरी इंटू 100, हे इंटू 100 केलं की तुम्हाला काय भेटते यामध्ये डिस्काउंट इन पर्सेंटेजमध्ये डिस्काउंट भेटतं. ठीक आहे. आता बघूया जो याच्यावर आधारित जो दुसऱ्या नंबरचा जो क्वेश्चन आहे सेम या स्वरूपात वर्ड प्रॉब्लेममध्ये, तो बघूया. आता एकदम इझी क्वेश्चन आहेत बघा. बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे द मार्क प्राइस ऑफ चेअर. द मार्क प्राइस ऑफ चेअर रुपीज 1200, a 10% discount. Discount is given on it. Find the discount and selling price. Discount and selling price. अगोदर आपल्याला मार्केट प्राइस दिली आहे ती बघूया. मार्क प्राइस ऑफ चेअर किती आहे रुपीज 1200. डिस्काउंट 10%. डिस्काउंट 10%. मग यामध्ये आपल्याला डिस्काउंट इन रुपीजमध्ये काढू अगोदर. डिस्काउंट इन रुपीज 1200 इंटू 10/100 म्हणजे 1200चे 10% किती होतात ते बघूया. बघा 10/100 म्हणजे इंटू पर्सेंटेज आहे की नाही. हा झिरो कॅन्सल, हा झिरो कॅन्सल, हा झिरो कॅन्सल, हा झिरो कॅन्सल, म्हणजे किती रुपये डिस्काउंट आहे 120 रुपीज डिस्काउंट दिले. म्हणजे रुपीज 120 हे डिस्काउंट दिले. रुपयामध्ये डिस्काउंट 120 दिले. मग आता मला सांगा जर डिस्काउंट तुम्हाला 120 रुपीज भेटला असेल तर आता आपल्याला इथं सेलिंग प्राइस काढावं लागेल. मग सेलिंग प्राइस काय फॉर्म्युला आहे. सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस माइनस डिस्काउंट. मार्क प्राइस है 1200 माइनस 120 इज इक्वल टू 200 मधून 120 माइनस करायचं 100 कॅन्सल 1080 1080 रुपये 1080 रुपीज 1080 रुपये एवढ्या रुपयांना एक शेअर त्यांनी काय केली असेल सेल केली असेल विकली असेल. म्हणजे सेलिंग प्राइस जर बघितलं आपण या ठिकाणी 1 शेअरची सेलिंग प्राइस ठीक आहे ना. मग तुम्हाला काय काय फाइंड करायला सांगितलं होतं सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर बरोबर आहे. बघा देअरफॉर सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर रुपीज 1080 आणि दुसरं काय दिलं विचारलं आपल्याला डिस्काउंट इन रुपीज रुपीज 120. या स्वरूपात जो आपला क्वेश्चन होता आहे की नाही जो आपल्याला 2 काढायला सांगितलं होतं. एक म्हणजे सेलिंग प्राइस ठीक नाही मार्क प्राइस दिलतं आणि डिस्काउंट पण डिस्काउंट हे पर्सेंटेजमध्ये दिलतं आहे की नाही. डिस्काउंट हे पर्सेंटेजमध्ये दिलतं मग डिस्काउंट आपण इन रुपीजमध्ये फाइंड केलं आणि त्याची सेलिंग प्राइस पण कन्सिडर केली. सेलिंग प्राइस इक्वल टू काय असतं मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो पुढचा भाग असेल ठीक नाही आता जो पुढचे क्वेश्चन आहे तो आपण काय करू आता आपला हा लास्टचा टॉपिक राहिला आता एक ठीक नाही. मग बाकीचं जे आहे आता तो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. चालतंय थांबू आपण या ठिकाणी आता.